19व्या शतकाचा काळ. भारत गुलाम होता आणि लोकांच्या मनात भीती. पण एक आवाज उठला जो शांत बसणारा नव्हता. लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा फक्त घोष नव्हता, तो होता संपूर्ण राष्ट्राला जाग करणारा ज्वालामुखी. त्यांनी सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव. कारण त्यांना माहित होतं, एकत्र येणं म्हणजेच शक्ती. त्यांनी लढा दिला, लेखनातून, विचारातून आणि निर्भय नेतृत्वातून. जेलमध्ये टाकलं, पण त्यांचा आवाज थांबवू शकले नाहीत. तो फक्त नेता नव्हता, तो होता स्वातंत्र्याचा पहिला गर्जणारा सिंह. लाखो लोकांसाठी तो बनला संघर्षाची प्रेरणा. कारण हा लढा होता फक्त स्वराज्यासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी. जिथे अन्याय सहन केला जातो, तिथे स्वराज्य जन्माला येत नाही. हीच होती लोकमान्य टिळकांची खरी क्रांती. अशाच आणखी दमदार रील्ससाठी फॉलो करा